नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मिलिंद बचाव या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज बऱ्याच दिवसानंतर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला नाही. तर आजचा विषय आहे इन्कम सर्टिफिकेटसाठी आपण घर बसल्या कसे ऑनलाईन करू शकतो या संदर्भाची माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये घेणार आहोत. तर त्यासाठी आपण जर आपल्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करून ठेवावे, जेणेकरून नवीन माहिती आपल्याकडून पोहोचेल. तर चला तुम्हाला कम्प्युटर स्क्रीनकडे जाऊया. तर सर्वप्रथम आपल्याला आपले सरकार online.gov.in या वेबसाईटवरती येऊन आपला रजिस्ट्रेशन करून घेऊन आपल्याला लॉग इन करायचं आहे. त्यामध्ये आता मी महसूल सेवा या ऑप्शनवरती क्लिक करून उत्पन्नाचे प्रमाणपत्र या सेक्शनवरती क्लिक करून आता पुढे जा यावरती क्लिक करत आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला महसूल सेवा अंतर्गत जे सेवा मिळणार आहे तिथे आपल्याला यादी बघायची आहे. ह्यामध्ये बरेचसे सर्व्हिसेस आहेत, पण मला उत्पन्न प्रमाणपत्र काढायचं आहे. त्यासाठी मी उत्पन्न प्रमाणपत्राच्या लिंकवरती क्लिक करून पुढे जा या ऑप्शनवर क्लिक केलेलं आहे. तर ठीक आहे. आपल्याला पहिला ऑप्शन आहे तुमचे आधार अद्ययावत माहिती पाहिजे का. यस असेल तर यस करून घ्यायचं आहे, नो असेल तर नो. आणि इथं उत्पन्न आपल्याला 1 वर्षाचं काढायचं की 3 वर्षाचं. तर माझ्या केसमध्ये 1 वर्षाचं काढायचं आणि 1 वर्षाचं काढून घेतो आहे. आता इथं बाय डिफॉल्ट आपण रजिस्ट्रेशन करताना नाव टाकलेलं होतं, त्यामुळे इथं ऑटोमॅटिक नाव येत आहे. आणि त्यानंतर वडिलांचे नाव टाकून घेत आहे मी. आता आपण इंग्लिशमध्ये टाईप केल्यानंतर ऑटोमॅटिक मराठी लँग्वेजमध्ये नाव हे कन्वर्ट होऊन जाईल. त्यानंतर आता मला इथं जन्मतारीख जी आहे बाय डिफॉल्ट आलेली आहे. इथं स्त्री आहे की पुरुष. स्त्री असेल तर स्त्री, पुरुष असेल तर पुरुष. आता माझ्या केसमध्ये स्त्री आहे. मी स्त्रीवरती क्लिक करून आता इथं त्या महिलेचा व्यवसाय निवडलेला आहे, मोलमजुरी. ठीक आहे. तर आता इथं आपल्याला त्या ज्या व्यक्तीचं काढायचं आहे त्या व्यक्तीचा ॲड्रेस द्यायचा आहे आपल्याला. तर आता मी इथं रिजनल लँग्वेजमध्ये ॲड्रेस टाकत आहे. तालुका, जिल्हा आणि गाव आणि त्यानंतर पिनकोड. ठीक आहे. तर इथं आपल्याला पॅन कार्ड ऑप्शनल आहे. आणि इथं विचारलेलं आहे की उत्पन्न हे कोणासाठी पाहिजे, कौटुंबिक पाहिजे की वैयक्तिक पाहिजे. तर मी इथं कौटुंबिक टाकून घेतो आहे. त्यानंतर इथं लाभार्थ्याचे स्वरूप टाकून घ्यायचं आहे की ते कोणासाठी लागणार आहे. तर हे स्वतःसाठी लागत असल्यामुळे मी स्वतः करून इथं ऑटोमॅटिक बाय डिफॉल्ट माझं नाव वाढलं आहे. आता माझं उत्पन्न 45,000 आहे. मोलमजुरी या टॅबमध्ये टाकून मी सेव्ह करून पुढे जाणार आहे. ठीक आहे. तर परत एकदा माहिती आपण व्यवस्थितरित्या चेक करून घ्यायची आहे. आता पुढे जा यावरती सबमिट करा यावरती क्लिक केलेलं आहे. ठीक आहे. तर आता आपण डॉक्युमेंट अपलोडच्या सेक्शनमध्ये आलेलो आहोत. तर आता इथं 2 पद्धतीने आपल्याला फोटो कॅप्चर करता येते. एकतर स्वतः फोटो अपलोड करून घेऊ शकता किंवा लाईव्ह कॅमेराद्वारे तुम्ही फोटो अपलोड करू शकता. आता माझ्या केसमध्ये ऑलरेडी मी फोटो अपलोड करून ठेवलेला आहे. तर तो फोटो मी इथं आता सिलेक्ट करणार आहे. ठीक आहे. इथं आता फेस डिटेक्शनसाठी आपल्याला फोटो व्यवस्थित क्रॉप करून घ्यायचे आहे आपलं. ठीक आहे. फोटो कॅप्चर झालेला आहे माझा. आता इथे मी आधार टाकत आहे ओळखीच्या पुराव्यामध्ये आणि पत्त्याच्या पुराव्यामध्ये मी राशन कार्ड किंवा मतदार कार्ड हे किंवा लाईट बिल हे 3 डॉक्युमेंटपैकी कोणते मी वापरू शकतो. ठीक आहे. आता उत्पन्नाचे पुराव्यामध्ये मी ग्राम महसूल अधिकारी किंवा तलाठी यांचा अहवाल जोडणार आहे. ठीक आहे. तर डॉक्युमेंटची साईज जे आपल्याला 75 KB ते 100 KBच्या आतमध्ये ठेवायची आहे, PDF किंवा JPG स्वरूपामध्ये. तर मी डॉक्युमेंट निवडून घेणार आहे. आधारच्या सेक्शनमध्ये आधार. आता इथं मी राशन कार्ड निवडून घेणार आहे. ठीक आहे. राशन कार्ड निवडून घेत आहे. आता मी इथं महसूल अधिकारी यांचा अहवाल आणि आय ॲग्रीवरती टिक करून सगळी माहिती आपण डॉक्युमेंट एकदम अपलोडवरती सिलेक्ट करायचं आहे. तर आता इथं माझ्या केसमध्ये थोडे डॉक्युमेंटची साईज जास्त वाढलेली आहे, त्यामुळे मी आता ही माहिती जी आहे स्किप करून पुढे जाणार आहे. ठीक आहे. तर डॉक्युमेंट आपल्याला 75 ते 100 KBच्या
आतमध्येच ठेवायचे आहे, तर आपल्याला असं एरर येणार नाही. आता माझ्या केसमध्ये सगळे डॉक्युमेंट जे आहेत 100 KB वर आहे, त्यामुळं मला हा एरर येत आहे. तर मी डॉक्युमेंट व्यवस्थितरित्या आता क्रॉप करून घेऊन ही माहिती पूर्ण सबमिट करणार आहे. जोपर्यंत तुमचे डॉक्युमेंट पूर्णरित्या क्रॉप होणार नाही तोपर्यंत तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही. ठीक आहे. तर हे झाल्यानंतर आपल्याला त्या अर्जाची शुल्क जे आहे ते पे करावं लागणार आहे. ते पे केल्यानंतर तुम्हाला तुमची पावती जी आहे मिळणार आहे. मग ती पावती घेऊन तुम्ही जवळच्या आपल्या तहसील कार्यालयात नेऊन सबमिट करून आपल्या उत्पन्न प्रमाणपत्रासाठी पुढील कारवाईसाठी अर्ज हे करू शकता. धन्यवाद मित्रांनो.